आणि वळूयात गुन्हेगारी विश्वातल्या घडामोडींकडे। राजेंद्र हगवणेंना पळून जाण्यासाठी कार पुरवणाऱ्या एका विरोधात सुनेनं तक्रार केली आहे। नवरा ब्लू फिल्म दाखवतो, सासू काळी जादू करते, 20 लाखांसाठी छळ करतात असा आरोप सुयश चौधे याच्या पत्नीने केलेला आहे। त्यामुळे राजेंद्र हगवणे यांना पळून जाण्यासाठी कार पुरवणाऱ्या एका विरोधात सुनेनंच तक्रार केली आहे आणि ही तक्रार करत असताना तिनं नवऱ्याचे सासूचे कारनामे सुद्धा स्पष्ट केलेले। नवरा ब्लू फिल्म दाखवतो, सासू काळी जादू करते आणि 20 लाखांसाठी छळ केला जातो असा आरोप देखील सुयश चौधे यांच्या पत्नीने केलेला आहे। अधिक माहिती घेऊयात सूरज कसबे यांच्याकडनं। सूरज, नेमका काय प्रकार, काय अधिक माहिती? सध्या वैष्णवी हगवणे प्रकरणातील राजेंद्र हगवणे आणि धीरज सुशील हगवणे यांना फरार होण्यासाठी ज्या ज्या वाहनांचा वापर करण्यात आला होता त्या वाहनांमध्ये सुयश चोंदे याचा जो भाव आहे संकेत चोंदे याचं सुद्धा वाहन थार गाडी होती, त्यामुळे याचा संबंध या हगवणे परिवाराशी आला होता। त्यानंतर या संकेत चोंदेचा जो भाव आहे सुयश चोंदे याच्या पत्नीवरती सुद्धा छळ आणि मारहाण केल्याची, त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची तक्रार खडक पोलीस ठाण्यात दाखल केली। 20 लाख रुपये हुंड्याची या तक्रारीमध्ये उल्लेख करणं, त्याचबरोबर काळी जादू वगैरे करणे असे या तक्रारीमध्ये या पीडित धनश्रीने म्हटले। त्यामुळे एकूणच या सर्व प्रकरणी तिने काल मावधन पोलीस ठाण्यात सुद्धा हजेरी लावली होती। आता या संपूर्ण प्रकरणी ज्या ज्या लोकांचा या हगवणे परिवाराशी संबंध आले त्या संपूर्ण परिवारांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे सुनेंचे छळ केल्याचं आता माहिती समोर येते। प्रज्ञा, नक्कीच, मात्र यातनं एक गोष्ट स्पष्ट होती की हगवणे कुटुंबाशी संबंधित जे जे लोक आहेत, मित्रपरिवार आहे, तो मात्र सगळा अशा स्वरूपाचा आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचंही स्पष्ट होतंय। तुर्तास धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी।